अनेक बाबतीमध्ये मी प्रश्न दिलेले होते, म्हणजे लक्षवेधी. फार मला वेळ मिळाला नव्हता बिझनेस द्यायला, परंतु वेगवेगळ्या प्रस्तावांच्या मध्ये कामगारांचे प्रश्न असतील, महिलांचे, शेतकरी महिलांचे प्रश्न असतील, या विधेयकांच्या निमित्ताने आणि अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचा तोडगा काय असावा याच्याबद्दलच्या सुद्धा आम्ही अपेक्षा मांडलेल्या आहेत. केवळ महिलांचे प्रश्न मांडणं पुरेसं नाही आहे, तर आम्ही एकेका महिलेला मदत करतो त्यावेळेला कन्व्हिक्शन होतं. त्यामुळे सर्व पक्षांनी याचं राजकारण न करता महिला अत्याचाराचं त्यांनी स्वतः महिलांना मदत करावी, स्वतःची दृष्टी महिलांकडे बघण्याची बदलावी. आणि इतकंच नव्हे तर महिलांचा सन्मान करणाऱ्या लोकांनाच विचारलं जातं तुम्ही इथे का नाही गेला, तिथे का नाही गेला. म्हणजे महिला कार्यकर्त्यांना दुसरं काही कामधंदा नाही आहे. माझं म्हणणं काही पुरुषांनी सुद्धा जाऊन महिलांना मदत करावी ना, आणि त्याच्यामुळे सगळ्या समाजाची जबाबदारी आहे. तर मॅम एकीकडे असं वाटतं शिंदेंनी पवारांनी शिंदेंची भेट घेतली, तर संजय राऊत त्यांना नाराजी दाखवून आणि असं म्हणतात की महाराष्ट्राला एक सुसंस्कृत असा सुसंस्कृत काय मुख्यमंत्री भेटले पाहिजे. नाही, मुळामध्ये असं आहे की या सगळ्या विषयामध्ये माननीय शरद पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी कोणाला भेटावं. जसं मी या चॅनलला बोलावं का या चॅनलला बोलावं माझा निर्णय आहे, त्या पद्धतीने मी असं म्हणेन की ते भेटले असतील तर ते योग्य आहे. त्याच्यात